प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने मी जॉईंट ग्रुप ऑफ फलटणच्या वतीनं प्रथमतः सर्वांनाच व्यासपीठावरील मान्यवरांना, या प्रशालेचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी मित्र यांना हार्दिक शुभेच्छा देतो. महात्मा एज्युकेशन सोसायटीची ही मुकबधीर शाळा अनेक वेळेला आम्ही भेटी दिलेल्या आहेत, पण त्यावेळेला कधी भाषणाचा योग आला नाही. मुकबधीर शाळा याचे संस्थापक माननीय श्री दादासाहेब चोरमले हे माझे विद्यार्थी. 7वी कल असताना मी त्यांचा वर्ग शिक्षक होतो आणि त्यामुळे ती माझी आवडती विद्यार्थी. आवडती विद्यार्थी. त्यांचं हस्ताक्षर अतिशय सुंदर, गणितामध्ये अतिशय चांगले मार्क्स असे दादासाहेब चोरमले. भविष्यामध्ये अनेक विद्यार्थी आम्हाला पाहायला मिळतात, पण शिक्षणावर प्रेम करणारे दादासाहेब चोरमले मला एक वेळ विद्यार्थी मिळाले. आज या मुकबधीर विद्यार्थ्यांच्याकडे पाहिल्यानंतर यांना नेमकं कुणी हात द्यावा तर तो दादासाहेब चोरमले यांनी दिलेला आहे. आणि म्हणून मी पहिल्यांदा दादासाहेब चोरमलेंचं हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आत्ताच आपल्याला प्राचार्यांनी सांगितलं, हा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो म्हणजे नेमकं काय, तर या देशावर परकीयांची सत्ता जवळजवळ 190 वर्ष पण होती आणि या देशाला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं. परंतु या देशाचा कारभार कशा पद्धतीने करता यावा यासाठी एक घटना लिहिली गेली आणि त्या घटनेचे शिल्पकार माननीय भारतरत्न श्रीमान बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जातं. आणि म्हणून ही घटना 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणली गेली आणि या देशाचा कारभार सुरू झाला. याला गणतंत्र दिन असे म्हटलं जातं. प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना नेमकं 26 जानेवारी हे औचित्य साधून आपण याच्यातून काय बोध घ्यावा. गणतंत्र दिन साजरा करतोय म्हणजेच प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी समान अधिकार दिलेला आहे. कोण छोटा कोण मोठा असं नाही. निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येकाला मत देण्याचा अधिकार आहे. तो छोटा, तो गरीब, तो अमीर असं काही कुठला भेदभाव नाही. म्हणजे राज्यघटनेमध्ये याची नोंद केलेली की या देशावर सर्वच नागरिकांचा अधिकार आहे, हक्क आहे. आणि म्हणून या मुकबधीर प्रशालेच्या निमित्तानं मला उलट असं सांगायचंय की हे विद्यार्थी घडवत असताना हे या देशाचे भावी नागरिक आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार करणं हे या प्रशालेचे शिक्षकांच्याकडं निश्चितपणानं कार्य जातं. उद्याचा नागरिक घडवत असताना या देशावर प्रेम असलं पाहिजे. या देशाबरोबर गद्दारी केली नाही पाहिजे. मग या देशाचं नागरिकत्व घडवत असताना मग हे माझं घर आहे, ही माझी शाळा आहे, हा माझा देश आहे, हे पहिल्यांदा आपल्याला मनामध्ये रुजवलं गेलं पाहिजे. आणि यातूनच या भारत देशाचं एक भावी पिढी चांगल्या प्रकारे काम करू शकते. हे आजही आपण पाहतोय. जगामध्ये भारत हा अतिशय उच्च पदावर पोहोचलेला एक देश आहे असं म्हणावं लागेल. आणि अशा रीतीनं मी या स्टाफच्या वतीनं असं विनंती करतो की या मुलांना निश्चितपणानं आपण दिलेलं ज्ञान आम्हाला थोडंसं प्रॅक्टिकलमधून पाहायला मिळालं की दादासाहेब चोरमले माझे विद्यार्थी, आम्ही त्यांना शिकवत असताना त्यांना सहज काढायचं किंवा आम्हाला सहज शिकवता यायचं. परंतु या मुकबधीर विद्यार्थ्यांना या शिक्षक स्टाफनी त्यांनी घेतलेल्या ज्ञानातून या विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खरोखरच अवघड गोष्ट आहे. जसं लहान बाळाला एखादं शिकवावं त्यापेक्षा ही मुलं मोठी झाली. आणि मग आत्ताच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे अनेक मुलांनी विज्ञान परिषदेमध्ये भाग घेऊन अनेक चांगल्या प्रकारची पारितोषिकं मिळाली किंवा 10वीचा निकाल जर पाहिला तर 100% निघालेलं आहे. म्हणून मी पहिल्यांदा या ठिकाणी संस्था चालकाचं, या स्टाफचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. अशा रीतीनं आपण हा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा केला. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.